दोस्तों संग मचाने मस्ती, बोरियत की खोल के रस्सी, खुशियों की लगाने डुबकी, आओ चलो सभी झूलेलाल, गर्मियों में सबसे सही। झूलेलाल वाटर पार्क एंड रिजॉर्ट, डे नाइट वाटर पार्क, स्लाइड फॉर किड्स एंड ऑल, फूड पार्क, स्नैक्स के साथ साउथ इंडियन फूड, इंडोर एंड आउटडोर गेम, वेव पूल, डीजे, रेन डांस एंड मेनी मोर। झूलेलाल वाटर पार्क, ऑपोजिट जैन वैली, अनुभूति स्कूल के पीछे, शिरसोली रोड, जळगाव। जळगाव सुवर्णनगरीतील आणखी एक प्रसिद्ध ज्वेलर आयकर विभागाच्या रडारवर। लोकसभेच्या पार्श्वभूमीवर तपासणी सुरू असताना 8 ते 9 किलो सोने चौकशीत आढळून आले असून हे सोने आरसी बापना ज्वेलर्सचे असल्याची माहिती समोर। जळगाव शहरातील रतनलालसी बापना ज्वेलर्सचे नयनतारा शोरूम मध्ये रात्री 8 वाजेपासून 20 तास आयकर विभागाच्या पथकाने केली चौकशी। जळगाव नगरीमधील आरसी बापना या प्रसिद्ध ज्वेलर्सच्या नयनतारा या दालनात आयकर विभागाच्या पथकाने तब्बल 20 तास चौकशी केली असून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुसुंबा गावाजवळ नाकाबंदी दरम्यान एका वाहनात सोने व सोन्याचे दागिने आढळून आल्याने या वाहनाची कसून चौकशी केली असता वाहनात आढळून आलेले सोने हे आरसी बापना ज्वेलर्सचे असल्याची माहिती मिळाली व या माहितीवरून आयकर विभागाच्या पथकाने काल रात्री 8 वाजेपासून सुमारे 22 तास कसून चौकशी केली आहे। तुर्तास तरी या प्रकरणी कुठलीही कारवाई आयकर विभागाकडून झाली नसल्याची देखील माहिती आहे। तर वाहनात आढळून आलेल्या सोनं व सोन्याचे दागिने याची सर्व माहिती आयकर विभागाच्या पथकाला दिली असून आयकर विभागाच्या पथकाने याची पडताळणी देखील केली असल्याची माहिती आरसी बापना ज्वेलर्सचे संचालक पप्पू बापना यांनी दिली आहे। सुमित देशमुख, स्पॉट न्यूज महाराष्ट्र, जळगाव। काल संध्याकाळी नेहमीप्रमाणे लॉजिस्टिकमधून आपल्याकडे माल येत होता मुंबईहून। लॉजिस्टिकची गाडी चुनावी माऊल असल्यामुळे पोलीस डिपार्टमेंटने कुसुंबा जवळ गाडी थांबवली। हायवेवर गाडी थांबवली की त्यांनी गाडी माल होता, त्यांना ड्रायव्हरने माल दाखवला, पेपर दाखवले। पेपर हजर केल्यानंतर ते गाडी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचे हवाले करून दिली। आयकर विभाग जळगाव आणि आयकर विभाग नाशिक दोघीकडचे लोक आले। त्यांनी काल संध्याकाळी 8 वाजेपासून तर संध्याकाळी आज 5 वाजेपर्यंत चौकशी केली, पेपर पाहिले, आपले आरटीएस पाहिले, पूर्वी व्यवहार झाले की झाले ते पाहिले आणि आपले ऑर्डर होते की नाही होते ते पाहिले। ते झाल्यानंतर आपल्याला त्याने क्लिअर सर्टिफिकेट दिला आणि सांगितलं की आपल्याला माल मिळून जाईल, पण माल मिळायला मला आता माहीत पडला की 5-7 दिवस टाइम लागेल। असंही समजलं जातं की जवळपास 3 किलो सोनं त्यांनी घेतलं। किती किलो सोनं होतं? जवळपास सोनं होतं 9 किलो, चांदी होती जवळपास 12 किलो। आता हे जप्त करण्यात आलेलं आहे सोनं? नाही, जप्त नाही केलेला आहे, जप्त केलेला नाही। आणि ते सांगितलं की माल आमच्याकडे चौकशीकरता ठेवला होता आम्ही आणि तुमचे पेपर पुरे आहे, आम्हाला समाधान झालं आमचा। आता तुम्हाला नेहमीप्रमाणे थोडं वेळ लागेल, पण त्याप्रमाणे तो माल मिळून जाईल म्हणा, 4-5 दिवस लागेल म्हणा। पोलिसांची काय भूमिका होती या संदर्भात? पोलीस लोकांनी एक वेळी आम्हाला बोलून चौकशी करून घेतली पाहिजे होती आणि नंतर दिला पाहिजे होता, पण त्याने न बोलावता चौकशी करता सरळ आयकर विभागाला माल सुपूर्द करून दिला। यावेळेला दुकान चालू होतं, ग्राहक चालू होते? हां, चौकशी चालू असताना सुरळीत ग्राहकी चालू होती, दैनिक व्यवहार सुरळीत चालू होता।